नमस्कार मित्रांनो, आपण मागील व्हिडिओमध्ये स्वातंत्र्यपूर्व काळातील इनामी जमिनींच्या संदर्भात माहिती बघितलेली आहे. आता आपण पाहणार आहोत स्वातंत्र्यानंतर काळात अस्तित्वात असलेले इनामी जमिनी. स्वातंत्र्यपूर्व काळातील ज्या इनाम 7 इनाम अस्तित्वात होते, हे 7 इनामे महाराष्ट्र सरकारने खालसा करून त्यासाठी कुलकर्णी तसेच महारवतीने जमिनी खालसा करण्यासाठी कायदे अस्तित्वात आले. यानुसार या जमिनी खालसा करण्यात आल्या आणि या जमिनी जे वंश परंपरागत व्यक्ती कसत होते, या जमिनी त्या व्यक्तींना देण्यात आल्या. त्यासाठी सरकारनं आकाराच्या 40 पट, काही ठिकाणी कब्जा हक्काची रक्कम म्हणून 26 पट अशी वेगवेगळी रक्कम स्वीकारून या सरकारनं जमिनी त्या लोकांना देण्यात आलेले आहेत. त्यामुळे जे पूर्वी अस्तित्वात इनामे होते ते स्वातंत्र्यानंतरच्या काळात इनाम खालसा झाली. आता केवळ 3 इनामे अस्तित्वात आहे. एक आहे सरंजाम इनाम, हे केवळ सातारा जिल्ह्यात अस्तित्वात आहे. या राजेशाही लोकांना देण्यात आलेला इनाम असून दुसरा इनाम वर्ग 3 म्हणजे देवस्थान इनाम हा अस्तित्वात आहे. मंदिरांच्या देखभालीसाठी जे काही लोकांना जमिनी देण्यात आलेल्या होत्या यांना देवस्थान इनामी जमीन असे म्हणतात. तर इनाम वर्ग 7 हा सार्वजनिक कारणासाठी महसूल मध्ये विशिष्ट तरतूद करून अस्तित्वात आलेला इनाम. हा इनाम केवळ सार्वजनिक कारणासाठी जमिनी देण्यात आलेल्या आहेत. तसेच या इनामी जमिनी खालसा होत असताना सरकारनं नवीन शेती प्रयोजनासाठी अस्तित्वात असलेल्या जमिनींना नवीन शहर, काहींना जुनी शहर अशी पद्धत वापरलेली आहे. पण ही पद्धत वापरत असताना वेगवेगळ्या अटी शर्ती दिलेल्या आहेत. ते आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तेव्हा माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेले नसेल तर नक्की करा.